खरं तर आपण गेल्या काही वर्षापासून बघतोय देशामध्ये धार्मिक द्वेष असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ज्या द्वेषपूर्ण समाजामध्ये घडत आहेत, मग आरक्षणाचे प्रश्न असतील, त्यातून देखील काही घटना घडत आहेत. कसं बघता तुम्ही एक छत्रपती घराण्यातील व्यक्ती म्हणून, कारण ज्या शाहू महाराजांनी समतेचा संदेश शाहू महाराजांनी आपल्याला समतेचा संदेश दिलेलाच आहे आणि तोच संदेश आपला सर्वांनी मान्य केलेला आहे. आता फुलेंनी मान्य केलं आहे, आंबेडकरांनी, अर्थात फुले शाहू महाराजांच्या आधीचे होते, पण तोच विचार त्यांच्यामध्ये होता. नंतर आंबेडकरांच्यामध्ये तोच विचार होता आणि तेच शाहू महाराजांचा समतेचे विचार आपण घेऊनच आपण पुढे चाललो आहे. त्याचा अर्थ म्हणजे की सर्व समाज आपल्यामध्ये आहेत, विविध तऱ्हेचे समाज आहेत आणि त्यांनी सगळं गोडी गुलामीने चांगल्या तऱ्हेने राहायला पाहिजे. पण मग ह्या ज्या घटना घडत आहेत त्या का घडत आहेत, कोण जबाबदार आहे असं वाटतं या सगळ्यावर? आता त्या का घडतायत ते तुम्ही हुडकून काढलं पाहिजे आणि कोण घडवत आहे तेच तुम्हीच हुडकून काढा. खरं तर भाजप या सगळ्या निवडणुकीला सामोरे जात असताना अबकी बार 400 पारचा नारा देत आहे. राम मंदिराचा मुद्दा देखील ह्या सगळ्या प्रचारादरम्यान समोर आणताना दिसते. कसं या सगळ्या प्रचार असणार आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप ज्या पद्धतीनं अबकी बार 400 पार? भाजप आपल्या तऱ्हेने स्वतःच्या अजेंड्याप्रमाणे प्रचार करणार आणि त्यांचा उद्देश आहे 405 आहे का 505 आहे मला माहीत नाही, परंतु 405 तरी निश्चित आहे त्यांचा उद्देश. या सगळ्यावर मोदींच्या एकूणच कारभाराचं मूल्यमापन तुम्ही कसं करता? नाही, एवढ्या मोठ्या माणसांचं मूल्यमापन करण्यासाठी मी फार लहान आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.